Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. नुकताच लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला। देशभरामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं की अनेक धक्कादायक आणि आश्चर्य करणारे निकाल आहेत ते पाहायला मिळाले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागलेला आहे। माझ्यासोबत राजू शेट्टी आहेत, बोलूयात त्यांच्याशी काय नेमकी या सगळ्या पराभवाची कारणं आहेत, बोलूयात त्यांच्याशी। आपण बघितलं विद्यमान खासदारांच्या बद्दल नाराजी होती, तरी देखील निकालामध्ये हे चित्र दिसलं। कसं बघता एकूणच तुमचं नेमकं यावरचं मत काय आहे? याच्यामध्ये दोन टोकामध्ये मताचं ध्रुवीकरण झालं। एक बाजू अशी होती की नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे, त्यांना 400 पेक्षा जास्त खासदार निवडून द्यायचे आहेत की जेणेकरून ते संविधानामध्ये बदल करतील, त्याचबरोबर समान नागरी कायदा आणतील, आरक्षण संपवतील, अट्रॉसिटीचा कायदा बदलतील, अशी भूमिका असणारे आणि त्यामुळं उमेदवार कोण आहे हा मुद्दा गौण आहे, परंतु त्यांना 400 खासदारांची भरती करण्यासाठी आपल्याला मत दिलं पाहिजे असं मानणारा एक वर्ग तिकडं ध्रुवीकरण झालं। आणि दुसऱ्या बाजूला ध्रुवीकरण झालं ते मोदींना हटवलं पाहिजे, संविधान वाचवलं पाहिजे आणि त्याचबरोबर जे अल्पसंख्याक आहेत, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बाकीचे जे घटक आहेत त्यांना दुय्यम नागरिकत्वाची वागणूक मिळते आणि त्यामुळं आपल्याला एकवटून त्याला विरोध केला पाहिजे ही भूमिका दुसऱ्या बाजूला होते। आणि त्या ध्रुवीकरणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महागाई, बाकीचे सगळे मुद्दे हे गौण ठरले आणि त्यामुळं दुर्दैवानं शेतकरीसुद्धा या सगळ्या ह्याला बळी पडला, या ध्रुवीकरणाला बळी पडला। आणि ज्या शेतकऱ्यांनी मला 2.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं महाराष्ट्रामधली ही जी काही राजकीय धुळवड चालू होती, पक्ष फोडाफोडी चालू होते, की आपल्याला काही राजकारण करायचं नाही, आपल्याला ह्या घाणीत पडायचं नाही, आम्ही शेतकरी तुमच्या मागं खंबीरपणाने उभा राहू, तुम्ही स्वतंत्र भूमिका घ्या आणि स्वतंत्र निवडणूक लढवा, आम्ही तुमच्याबरोबर ठामपणानं उभा राहू असा आग्रह शेतकऱ्यांचाच होता आणि म्हणून स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। पण ज्या शेतकऱ्यांनी असं सांगितलं त्यांचीच भूमिका नंतर बदलली आणि त्यामुळे मी एकाकी पडलो। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। खरं तर तुम्ही महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढवावी अशा पद्धतीची चर्चा होती किंवा तशा पद्धतीची तुम्हाला विनंती केली जात होती, मात्र तो तुम्ही मार्ग स्वीकारला नाही, त्याचा कुठेतरी फटका बसला असं वाटतं एकूणच हे सगळे निवडणूक? त्याचं कारण मी सांगितलेलंच आहे की शेतकऱ्यांचं स्पष्ट मत होतं की महाविकास आघाडीकडून किंवा महायुतीकडून निवडणूक लढवायची नाही, दोन्हीकडे साखर कारखानदार आहेत आणि या परिसरामध्ये साखर कारखानदार विरुद्ध शेतकरी अशा प्रकारचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये हे कारखानदार जर तुम्ही त्यांच्या कळपात गेला तर ते आम्हाला ऊसाचा दर देणार नाहीत आणि आमची चळवळ कुठेतरी बॅकफूटला येईल अशी भूमिका सुरुवातीला शेतकऱ्यांची होती। पण नंतर निकाल बघितल्यानंतर शेतकरीच आपल्या भूमिकेशी ठाम राहिले नाहीत असं दिसतंय। महायुतीकडून देखील आपल्याला निवडणूक लढावी का महायुतीमध्ये तुम्ही सामील व्हावा अशा पद्धतीच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या, तथ्य होतं त्यामध्ये हे सगळ्या निकालाचं चित्र बघितलं? हो, महायुतीचं सुद्धा मला होते, आम्ही आमचा विद्यमान उमेदवार जो आहे तो बदलू, तुम्ही आघाडीत या, त्यांचं चिन्ह घ्या असा आग्रह कधीच झालेला नव्हता, फक्त आघाडीत या। ज्या पद्धतीनं 2014ला तुम्ही आघाडीत येऊन तुमच्या चिन्हावर निवडणूक लढवली तशीच लढवा, आम्हाला तुमच्यासारख्या शेतकरी नेत्याची गरज आहे असं महायुतीचं निमंत्रण होतं, परंतु मी तिकडं दुर्लक्ष केलं आणि महाविकास आघाडी सातत्यानं सांगत राहिली की आम्ही जागा सोडली। प्रत्यक्षामध्ये आम्ही त्यांना विनंती केली की वैचारिकदृष्ट्या विचार केला तर विचाराची दिशा एक आहे, तेव्हा तुम्ही एक जागा उमेदवार उभा न केला तर शेवटी तुमचा उद्देश जो आहे तो साध्य होणार आहे।
तेव्हा ती जागा सोडावी आणि तिथं उमेदवार उभा करू नये, म्हणजे आपापच भाजप प्रणित आघाडीचा पराभव होईल. शेवटपर्यंत ते हो म्हटले आणि आयत्या वेळी त्यांनी म्हटले की त्यांचं चिन्ह घेतलं पाहिजे. चिन्ह घेतलं असतं तर मग एकूणच चळवळीचा प्रश्न निर्माण झाला असता आणि शेतकऱ्यावरला वाऱ्यावर सोडून जाणं मला त्यावेळी पटलं नाही. पण आता ज्या शेतकऱ्यांच्यासाठी मी हा तोडगा पत्करला त्या शेतकऱ्यांनी सुद्धा नंतर आपली भूमिका बदलली ही आता निकालावरून स्पष्ट होतं. म्हणजे मग जर एकास एक ही लढत झाली असती तर हे आजचं चित्र वेगळं असतं असं वाटतं. निश्चितच, कारण शेतकरी मला नाही वाटत की एकास एक लढत झाली असती तरी सुद्धा एकूणच दोन्ही बाजूचे जे साखर कारखानदार होते, काही भाजपच्या बाजूला होते, काही महाविकास आघाडीच्या बाजूला, त्यांचा प्रयत्न हाच होता की एकदा आपली 15-20 वर्षापूर्वी जी चूक झाली ती चूक होऊन द्यायची नाही आणि या माणसाला आता पुन्हा निवडून येऊन द्यायचं नाही. त्यामुळे तुमचा येवो किंवा आमचा येवो, परंतु आपल्या दोघातच स्पर्धा झाली पाहिजे ही त्यांची भूमिका होती. आणि त्यामुळं एकूणच मतदानाचा कल बघितला तुम्हाला तर त्याच पद्धतीनं दिसतो. एकूणच हा सगळा निकाल आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील किंवा ऊस उत्पादक असतील, त्यांना हा पराभव कुठेतरी जिव्हारी लागल्याचं दिसते त्यांच्याशी बोलल्यानंतर. मग आता ह्या सगळ्या मध्ये शेतकरी संघटनेचं भविष्य काय? 100% शेतकऱ्यांच्याही जिव्हारी लागलेला आहे हा पराभव, कार्यकर्त्यांच्या तर लागलेलाच आहे. सगळे अस्वस्थ आहेत, परंतु कुठल्याही समस्येचं किंवा प्रश्नाचं उत्तर काळ हे असतं. काही कालावधी जाऊन द्यावं, थोडंसं सगळ्यांनाच अंतर्मुख होऊन द्या आणि त्याच्यानंतर मग एक व्यापक बैठक घेऊन त्याच्यामध्ये चिंतन मंथन करून मग आता पुढची भूमिका ठरवावी लागेल. पण एक स्पष्ट झालं, निव्वळ विचाराच्या दिशेनं किंवा इजमच्या मागे जाणारे पक्ष हळूहळू आता लहान लहान होत चाललेले आहेत. डाव्यांची अवस्था तीच झाली, शेका पक्षाची अवस्था तीच झाली. सगळे चळवळीची पार्श्वभूमी असणारी किंवा वैचारिक पायावर आधारित असणारं जे राजकारण आहे ते आता निस्तेज होत चाललेले आहेत. तेव्हा इथून पुढं चळवळ आणि राजकारण यांचा समन्वय साधत असताना त्याच्यावर काहीतरी विचार करावा लागेल. राजकारण हे व्यावहारिक पातळीवर करावं लागेल आणि चळवळ ही विचारानं चालवावी लागेल. असा समन्वय नाही साधला तर काळाच्या ओघामध्ये सगळ्याच चळवळी आणि त्या चळवळीतले राजकीय कार्यकर्ते सुद्धा लुप्त होतील असे एक भीतीचं एक चित्र निर्माण झालेलं आहे. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. म्हणजे एका बाजूला तुम्ही शेतकऱ्यांच्यावर किंवा ज्यांनी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही अपक्ष लढा त्यांच्यावर तुम्ही नाराजी व्यक्त करताय, पण त्यांच्यासाठी म्हणून पुन्हा राजू शेट्टी त्याच ताकदीनं मैदानात असणार आहे. 100% असणार आहे. कारण शेवटी मला शेतकऱ्यांनी नाकारलं असलं तर मी शेतकऱ्याचा पोरगा हे विसरू शकत नाही मी. आणि मी माझं आयुष्यच जर का शेतकरी प्रश्नासाठी वाहून घेतलेलं असेल, शेतकऱ्यांच्यासाठी वाहून घेतलेलं असेल, चळवळीसाठी वाहून घेतलेलं असेल तर मी त्याच्यापासून बाजूला का व्हावं. अर्थात कामाची पद्धत थोडीशी बदलावी लागेल, कारण आता जवळजवळ 30 वर्ष झालं मी चळवळीमध्ये आहे आणि एकच पॅटर्न चालत नाही आता स्पष्ट झालेलं आहे. अनेक जण म्हणतात तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं स्वच्छ चारित्र्य घेऊन आम्ही काही चाटायचं आहे का, त्याच्याशिवाय काही व्यावहारिक गोष्टी तर तुम्ही नाही केला तर आम्ही किती दिवस पदरमोड करून तुमच्या मागं येत राहायचं. एकतर विचारावर प्रेम म्हणून आम्ही तुमच्या मागे येतो पण आमचीच पदरमोड होते, आमचाच अजून तोटा होतो. तेव्हा याच्यावर तुम्हाला काहीतरी उत्तर शोधावं लागेल. अशा प्रकारचा आग्रह कार्यकर्त्यांच्यात
माध्यमातून दिसतोय. लवकरच आम्ही त्याच्यावर काहीतरी चर्चा करू. लोकसभेला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभा देखील आता काही महिन्यांवर आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणुका लढवणार आहे का? तशा पद्धतीचं काही नियोजन ठरवून आम्ही काय करायचं ते सगळ्यांनी म्हणून आमचा पराभव केला आहे. आता आम्ही रिकामेच आहोत एकेकांचा कार्यक्रम करायला. बघू आम्ही काय करायचं ते. त्यासाठी स्वतः स्वाभिमानीचे शिलेदार मैदानात असतील की कशा पद्धतीनं? मग योग्य वेळी योग्य भूमिका घेऊन योग्य पद्धतीनं आम्ही आता राजकारण, मी मगाशीच म्हटलं की आम्हाला आमच्या कामाची राजकारणातल्या स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. चळवळीशी आम्ही प्रामाणिक राहणारच, शेतकऱ्याशी प्रामाणिक राहणारच, पण एकूणच राजकारणामध्ये टिकून राहायचं असेल तर आम्हाला आमच्यामध्ये काही बदल करावे लागतील. खरं तर ह्या सगळ्या पराभवानंतर तुम्ही एक पोस्ट केली, माझं काय चुकलं. त्यावर तुमचे जुने सहकारी सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले, पुलाखालून पाणी वाहून गेले का, मला काही बोलायचं आहे. अर्थ असा दिसतोय की काही जे तुमचे सहकारी तुम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांची देखील काहीशी फरफट झालेली आहे. ते पुन्हा एकदा येऊ इच्छित असतील किंवा तशी मोठ तुम्ही बांधायचा प्रयत्न ह्या सगळ्या परिस्थितीनंतर करणार आहात. मला माहीत नाही कुणाला काय वाटतंय, पण इथं स्थान आहे फक्त प्रामाणिक लोकांना. इथं भ्रष्टाचारी स्वार्थासाठी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारे यांच्याबद्दल इथं विचार केला जाईल. म्हणजे सदाभाऊंसाठी दारं बंदच आहेत. मी स्पष्टच सांगितलं, मी कुणा एकाचं नाव घेऊन त्याचं महत्त्व वाढवणार नाही. कारण एकतर ती काय पहिल्यापासून आमच्यावर नव्हती. स्वाभिमानीची स्थापना 2004ला झाली. हे ग्रस्त आलेत आमच्याबरोबर 2011 नंतर आलेत. त्यामुळं आम्ही विचार करू त्याचा. एकूणच आता बघतोय आपण की भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नसलं तरी भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता केंद्रात येईल असं दिसतंय, शिक्कामोर्तब होतोय त्याच्यावर. गेल्या 10 वर्षातला अनुभव पाहता तुम्हाला आता काय अपेक्षा आहेत आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल असं वाटते का हे येणारं सरकार? एक तर विरोधी असणाऱ्या इंडिया आघाडीनं या देशातल्या शेतकऱ्यांना किमान हमीभाव अनिवार्य कायदा MSP गॅरंटी कायदा पास करू असं जाहीरनाम्यातून आश्वासन दिलेलं होतं. आणि त्यामुळं आता या सरकारला सुद्धा त्याबाबतीत विचार करावा लागेल. कारण जवळजवळ 750-800 शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. शिवाय या सरकारवर चंद्राबाबू, नितीश कुमार सारखे थोडेसे उदारमतवादी नेत्यांचं नियंत्रण राहणार आहे. त्यामुळं त्यांचा जो अजेंडा आहे तो अजेंडा त्यांना राबवता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं वाजपेयींना किमान समान कार्यक्रम राबवून मग सत्ता चालवावी लागली, तशा तडजोडी त्यांना कराव्या लागतील. आता आम्ही संविधान बदलू, आम्ही अजून काही करू, हे असं काही आचरटपणा करता येणार नाही. आता राज्यात जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं, 2 मोठे पक्ष फुटले, त्याचा काही परिणाम दिसतोय तुम्हाला? जे निकाल आले 30 जागा महाविकास आघाडीकडे आलेल्या आहेत, त्यामुळे हे सगळं झालं असं वाटतं. जो काही पक्षफोडीचा प्रकार घडला, लोकांनी राग व्यक्त केला. थोडंसं झालं ना, कारण कोणालाही जी मूळ संघटना किंवा पक्ष आहे त्याच्यामध्ये फाटाफूट झालेलं आवडत नाही. आता आमच्यातूनही बरेच लोक बाहेर गेले, पण त्यांची अवस्था काय आहे तुम्ही बघताय. त्यामुळं मूळ जो प्रवाह आहे त्या प्रवाहाशी प्रतारणा केलेलं लोकांना आवडत नाही. एकूणच तुम्ही मगाशी म्हणालात की विचारधारेशी जे ठाम राहिलेले पक्ष आहेत ते हळूहळू कमी होत आहेत. मग ह्या सगळ्या पक्षांचं भविष्य काय आणि ज्या पद्धतीचं राजकारण आता सुरू आहे, म्हणजे आपण बघताय कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे, त्याचे परिणाम काय होतील असं दिसते तुम्हाला? याला काही अंशी अलीकडचं तरुण पिढी आणि मतदारांना पण सुद्धा मी दोष देईन. किंवा विचाराच्या पायावर चालणाऱ्या राजकारणाच्या ऐवजी आपण जर का नुसतं दिखाऊ याच्यावर बोलायला लागलो तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की ज्या पात्रतेचे लोक असतात त्याच पात्रतेचे त्यांना प्रतिनिधी मिळतात. तसं आता मला सांगा की ह्या निवडणुकीत आपण बघितलं की नाही, मोटरसायकलीवरनं जाणाऱ्या एखाद्या सामान्य माणसाला सुद्धा पोलिसांनी अडवलं, तुझ्या डिकीत काय आहे, याच्यात काय आहे,
एखाद्यानं जमीन विकून पैसे तिकीट ठेवलेले असले तरी सुद्धा ते कुठून आले, का आणले, तुझ्याकडं बाबा त्याचा बँकेचा पासबुक आहे काय, ह्या सगळ्या चांभार चौकशी केल्या आणि खुलेआम हेलिकॉप्टरमधनं पैशाची वाहतूक झाली, सरकारी यंत्रणेमार्फत पैशाचं वाटप झालं. हे म्हणजे कसं दिसतंय आणि हे जनतेला माहीत नाही का? जनता उघड्या डोळ्याने बघते का नाही, तरीसुद्धा जनतेला त्याचं काही वाटत नसेल तर मला असं वाटतं की आपल्याला अजून लोकशाही समजली का नाही याचा अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल. पाहिलं आपण हे होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी. खरं तर ह्या निवडणुकीमध्ये अपेक्षित प्रतिसाद मतदारांचा मिळालेला नसला तरी राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्याच ताकदीनं उभे राहतील, कारण राजू शेट्टी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे असं एक मत या निमित्तानं राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. व्हिडिओ सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.